नमस्कार, मी विनया आणि तुम्ही पाहताय माय PCMC. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 25 मध्ये. हा प्रभाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, राष्ट्रवादीचा एकमेव आधार आणि यंदा भाजपचा सर्वात मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक पाहायला मिळणारा प्रभाग ठरतोय. 2017च्या महापालिका निवडणुकीत या प्रभागावर शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळाला होता. अ जागेवर अश्विनी विक्रम वाघमारे शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. ब जागेवरती रेखा राजेश दर्शले शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या. क जागेवरती राहुल तानाजी कलाटे शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते, तर ड जागेवर मयूर पांडुरंग कलाटे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते. म्हणजेच 4 पैकी 3 जागा शिवसेनेकडे तर 1 जागा राष्ट्रवादीकडे होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत या प्रभागात सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतोय. तो म्हणजे राहुल तानाजी कलाटे. शिवसेनेचे प्रभावी नेते असलेले राहुल कलाटे यांनी नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं विधानसभा निवडणूक लढवली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विरोधात उभे राहिलेले सर्वात ठळक नाव म्हणजे राहुल कलाटे आणि त्याच राहुल कलाटेंना भाजपनं आपल्या गोटात घेत मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचं लक्ष प्रभाग क्रमांक 25 कडे लागलेलं आहे. आता अ जागेचा विचार केला तर इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळते. शंभू अशोक ओव्हाळ हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात सागर विजय ओव्हाळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मैदानात आहेत. आम आदमी पक्षाकडून रावसाहेब माणिक डोंगरे निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसकडून स्वप्नील भगीरथ बनसोडे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम भास्कर वाघमारे मैदानात आहेत. भाजपकडून कुणाल वैजनाथ वाव्हळकर रिंगणामध्ये असून ते रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे शहराध्यक्ष आहेत. अपक्ष म्हणून रामचंद्र मारुती गायकवाड, शुभांगी एकनाथ चव्हाण, जगताप बालाजी लक्ष्मण आणि प्रज्ञा कुणाल वाव्हळकर निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे प्रज्ञा वाव्हळकर यांचे पती कुणाल वाव्हळकर भाजपकडून उमेदवार असल्याने या जागेवर पती पत्नी आमने सामने आलेले आहेत. ब जागेवर माजी नगरसेविका रेखा राजेश दर्शले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात रेश्मा चेतन भुजबळ या भाजपकडून मैदानात आहेत. काँग्रेसकडून अंकिता तुषार भूमकर उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत अनुभव विरुद्ध नव्या आव्हानाची ठरणार आहे. क जागेवरती बहुपक्षीय चुरस पाहायला मिळते. शिवसेनेकडून अर्पिता अजित पवार मैदानात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चित्रा संदीप पवार उमेदवार आहेत. काँग्रेसकडून मोतलिंग प्रफुल्ला शैलेंद्र रिंगणात आहेत. भाजपकडून श्रुती राम वाकडकर निवडणूक लढवत आहेत. मतविभागणी कोणाच्या फायद्याची ठरतीये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ड जागेवर मात्र सर्वात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळते. माजी नगरसेवक मयूर पांडुरंग कलाटे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात राहुल तानाजी कलाटे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चेतन महादेव पवार मैदानात आहेत, तर डॉक्टर धुंडीराज पद्मनाभ देशपांडे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. ही लढत केवळ गावकी भावकीची नसून जुने शिवसैनिक, राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि भाजपचा मास्टर स्ट्रोक यांच्यातली थेट प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 25 हा यंदाच्या महापालिका निवडणुकीतला सर्वात जास्त चर्चेचा प्रभाग ठरतोय. राहुल कलाटेंचा भाजप प्रवेश भाजपला किती फायदेशीर ठरतो, शिवसेनेचा पारंपरिक मतदार कुणाकडे झुकतो आणि राष्ट्रवादी आपली पकड टिकवते का याचं उत्तर मतमोजणीच्या दिवशीच मिळणार आहे. मी विनया, माय PCMC साठी प्रभाग क्रमांक 25 मधून.